स्वारगेट अत्याचार प्रकरणी एसटीचे 4 अधिकारी निलंबित, तर आगार प्रमुख, वरिष्ठ आगार निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलंबित. 4ही अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल कारवाई. सिंहगडच्या पायथ्याशी आता निगडे मोसे या ठिकाणी शिवशंभू शिल्पसृष्टीमध्ये शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण, अभिवादन. तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त पारंपरिक पूजन करून पुष्पांजली अर्पण. पुणे पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत 2 वर्षात पूर्ण होणार, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू. दरम्यान पुणे जिल्ह्याचा समग्र पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील 43 आरो प्रकल्पांना टाळं, तर पुणे पालिकेकडून खासगी आरो प्लांटसाठी नियमावली लागू, मात्र नियम डावलणाऱ्या प्रकल्पांना टाळं. महाराष्ट्रात गव्हाच्या विक्रमी उत्पादनामुळे किंमत आवाक्यात, तर पोषण वातावरणामुळे आता गव्हाच्या उत्पादनात वाढ, नव्या गव्हाची बाजारात आवक वाढली. पुण्यात मागील वर्षभरात 40 पोलिसांवर हल्ले, तर सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकारात सुद्धा मोठ्या संख्येनं वाढ, पोलिसांवर हल्ल्याची आकडेवारी समोर. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला वेग, जिल्हाधिकाऱ्यांकडे 13 गावांमधील 115 हेक्टर जागांच्या भूसंपादनाचा प्रस्ताव, तर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता रिंग रोडच्या निर्मिती करण्यास प्राधान्य. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव कमी, तर जीबीएसचा जास्त प्रभाव असलेल्या विभागामध्ये एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.